कोणत्याही आनंददायी स्थितीमध्ये बसायचं आहे. पद्मासन, अर्धपद्मासन, वज्रासन, सुखासन, साधी मांडी, जे आपल्याला सुखावं वाटेल त्याप्रमाणे. पाठकणा पूर्णपणे नैसर्गिक स्थितीत ठेवायचा आहे. खांदे सैल सोडून दिलेले आहेत. बैठक स्थिती तर उत्तमच घेतलेली आहे आपण. चेहराही एकदम शांत, डोळे अलगद, पापण्या एकमेकांवर टेकवलेल्या. कपाळावर आठी नको, चेहऱ्यावर एक सुंदरसं स्मित घ्यायचं आहे. हात आपण आरामात ठेवलेले आहेत. काया शैथिल्य. श्वासाची जाणीव. शांत स्वस्थ श्वास, शांत स्वस्थ मन. श्वासाची गती वाढली की मनातील विचारांची गतीही वाढते, किंवा व्हाईस वर्सा. मनातील विचारांची गती वाढली की श्वासाचीही गती वाढते. आपल्याला योग साधना करायची आहे पुढील 1 तास. त्यामुळे आपलं मन इथे साधनेतच असलं पाहिजे. यासाठी आपण आधी पूर्ण शरीर, मन, श्वास संथ करून घेतला, शांत करून घेतलं. आता आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये ओम बघण्याचा प्रयत्न. अंतरत्राटक. त्राटक बहिर्त्राटकही केलं जातं, पण आपल्याला ऑनलाईन वर्ग घेताना बहिर्त्राटक घ्यायला मर्यादा आहेत. त्यामुळे आपण आत्ता फक्त अंतरत्राटकच घेतो आहोत. मनातल्या मनात ओमचा जप चालू ठेवला आहे. फक्त ओम संबंधीचेच विचार मनामध्ये येत आहेत. चार विविध स्तरावर प्रणोच्चार आपण करणार आहोत. प्रथम उच्चपट्टीत, रेचक, पूरक. ओ. नाभीपासून पायापर्यंत कंपनांची जाणीव. मध्यम पट्टीत उच्चार, रेचक, पूरक. नाभीपासून खांद्यापर्यंत संपूर्ण धडाच्या भागामध्ये आणि दोन्ही हातांमध्ये ओमच्या कंपनांची जाणीव. ओमचा कळत नकळत उच्चार, रेचक, पूरक. खांद्यापासून मस्तकापर्यंत व्हायब्रेशनची जाणीव.
सर्वात महत्त्वाचा मानसिक उच्चार. पण याची कंपन आपल्याला मस्तकापासून पायापर्यंत जाणवायची. कारण का? तर ऊर्ध्वमूलो अधोशाखम या पद्धतीने आपल्याला ते सगळे व्हायब्रेशन जाणून घ्यायचे. आपल्या मेंदूतनं सगळी मज्जासंस्था आणि सगळं निघतं. त्याचं जाळं संपूर्ण शरीरभर पसरलेलं आहे. तर ती मेंदूतली मज्जासंस्था ॲक्टिवेट करून ते संपूर्ण शाखेपर्यंत संपूर्ण शरीरामध्ये आपल्याला ओमचे व्हायब्रेशन्स पोचवायचे आहेत. रेचक, पूरक, हात जोडून प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात सावकाशवर घ्यायचे. नमन मुद्रा, संपूर्ण शरणागत मुद्रा. ब्रह्मांड चालवणाऱ्या त्या शक्तीला, त्या ओमला संपूर्णपणे शरणागत जाऊन आपण साधना सुरुवात करणार आहोत. त्यासाठी आपण ही नमन मुद्रा केली आहे. या भूमातेला सुद्धा आपण वंदन करतो आहोत. सावकाश हातवर घ्यायचं. हात क्रमाक्रमाने खाली. आता आपल्याला श्वसन मार्ग शुद्धी करायची आहे एकेका नाकपुडीने. गरज वाटत असेल तर आपण नॅपकिन घेऊन बसावं. नाकातनं जर कफ आला बाहेर तर लाज वाटून देऊ नये. तर कफ काढून टाकूनच आपल्याला जे काही ब्लॉकेजेस असतील ते काढून टाकूनच आपल्याला दोन्ही नाकपुड्यामध्ये मोकळ्या करून घ्यायच्या आहेत योग साधना करण्यापूर्वी. नेत्रमर्दन. दोन्ही हात नेकांवर चोळून हाताची ओंजळ डोळ्यावर, ती ऊब डोळ्यांना द्यायची आहे. सावकाश हात खाली. सावकाश डोळे उघडायचे. आता आपण डोळ्याचे व्यायाम करूया. नासाग्र दृष्टी, एकटक नाकाच्या शेंड्याकडे बघायचं आहे. मध्यभागी नजर डावीकडे. मध्यभागी नजर उजवीकडे. मध्यभागी नजर भ्रूमध्याकडे.
मध्यभागी. डोळे बंद. भुवया चिमटीत पकडून दाबून घ्यायच्या. तर्जनीने डोळ्याभोवती मसाज करायचा. नेत्रमर्दन. ओंजळ डोळ्याला. डोळ्याच्या भोवतीच्या स्नायूंवर दाब. 2 वेळा दीर्घ श्वासोच्छ्वास करणार. हात सावकाश खाली. जाणीव सगळी डोळ्यांजवळ. आता श्वास भरून घ्यायचा आहे. नाक बंद करायचं आहे. गाल फुगवायचे आहेत. कानातनं हवा सोडण्याचा प्रयत्न. थांबायचं आहे. कानाच्या पाया दाबून घ्यायच्या. कानाच्या पाया वर खाली ओढायच्या. कानाच्या पायांचं पंपिंग करायचं आहे. उलट. थांबायचं आहे. मानेचे व्यायाम करायचे आहेत आपल्याला. मान डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे. मान खाली, वर. मध्यभागी. परत एकदा डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे. मध्यभागी, खाली, मध्यभागी, वर. मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे. मध्यभागी, खाली, मध्यभागी, वर. मध्यभागी. मान उजव्या खांद्यावर. खांदा हलवायचा नाही, फक्त मान न्यायची खाली. मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे. मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. एकदा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवायचे. आंतरिक जाणीव. आता खांद्यांचा व्यायाम करायचा आहे.
पाठकड्याला ताण आला असेल तर 2 क्षण पाय सरळ करून बसून विश्रांती घेतली तरी चालेल. दोन्ही हात थोडेसे वर घ्यायचे आहेत. आता उजवा खांद्याने सुरुवात करायची आहे. उजवा खांदा गोल फिरवायचा आहे. डावा खांदा, उजवा, डावा, उजवा, डावा, उजवा, डावा, उजवा, डावा. आता उजवा खांदा पुढून मागे, उजवा, डावा, उजवा, डावा. मान नको हलवूया. उजवा, डावा, उजवा, डावा, उजवा, डावा. विश्रांती क्षणभर. आता अल्टरनेट खांदे आपल्याला वर खाली करायचे आहेत. हात मांडीवर ठेवले तरी चालणार आहे. उजवा खांदा वर घ्यायचा आहे, खाली आणायचा आहे. डावा खांदा वर घ्यायचा आहे, खाली आणायचा आहे. आपण बाकीचं शरीर नको हलवूया, फक्त हात वर न्यायचा आहे, खाली आणायचा आहे. डावा, उजवा, डावा, उजवा, डावा. विश्रांती. 2 क्षण पाहिजे तर पाय सरळ करून विश्रांती घेऊया. जरा पाठ रिलॅक्स करूया. आपल्याला पुढे योगासनं करायची आहेत. त्यासाठी आपण हे सूक्ष्म व्यायाम करून थोडेसे आपले सांधे सैल करतो आहोत. आता मांडी घालायची आपल्याला, पण फटकल मारल्याप्रमाणे मांडी घालायची. बघा केवढं ब्रॉड केलेली आहे. उजव्या पायाची टाच आपल्या डाव्या पायाच्या घोट्याजवळ आणायचे. आता उजवा हात आहे तो आपल्या डाव्या खांद्यावर ठेवायचा आहे. डावा हात मागे वेटाळून घ्यायचा आहे. आता आपल्याला वक्रासन करायचं आहे. आपण जे उभं राहून करतो तसं आपल्याला आता बसूनही वक्रासन करायचं आहे वेगळ्या पद्धतीने. आपण मागे वळणार आहोत. पहिल्यांदा पोटातून, मग छातीतून आणि मग मान मागे. सीट उचलायची नाही आहे. थांबायचं आपल्याला स्थितीमध्ये. 5 श्वास आपण थांबूया स्थितीमध्ये. पाठकण्याला एक सुखद असा पीळ आहे. शरीरात बाकी कुठेही ताण नाही आहे. त्याचबरोबर आपल्या पोटात पण आपल्या पॅनक्रियाजलाही थोडासा ट्विस्ट मिळतो आहे. पॅनक्रियाज ॲक्टिवेट होत आहेत. त्यामुळे आपल्याला तिथली साखर वाढायला मदत होते, साखर कमी व्हायला मदत होते. म्हणजेच आपल्या ब्लड शुगर कमी व्हायला मदत होते वक्रासनामुळे. सावकाश मध्यभागी, मान, छाती, पोट. आता हात बदलायचा आहे. पोटातनं वळायचं आहे, पाठीतनं, मग खांद्यातनं. बघा दोन्ही खांदे समान एकाच रेषेमध्ये आहेत. मानही मागे वळली आहे. पाठीला एक पूर्ण छान ट्विस्ट आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारे हे आसन करता येतं. त्यातलं जे आपल्याला सुखावं वाटेल, जे आपल्याला व्यवस्थित करता येईल, ताण येणार नाही असं आसन आपण चूज करायचं आपल्या साधनेसाठी. मी दाखवताना तुम्हाला वेगवेगळे प्रकार दाखवते आहे. आपण पाय सरळ करून एक पाय फोल्ड करून घेऊन पण वक्रासन करतो. तसंच आपण उभं राहून पण समान हस्तकटी वक्रासन करतो. हे बसूनच पण वेगळ्या पद्धतीने. ट्विस्ट खूप छान आलेला आहे या आसनामध्ये. आणि आपली बैठक अशी मांडी घातल्यामुळे पक्की झालेली आहे. सावकाश, मान सरळ, मग छाती सरळ.
मग पोट सरळ. विश्रांती घ्यायची आहे. आपण श्वास कुठेही बंद केलेला नव्हता. श्वास आपला नॉर्मल श्वास प्रश्वास चालूच ठेवला होता आपण. आसनाच्या अंतिम स्थितीत कधीही बंद करणार नाही आहोत. आपल्या आपल्या कपॅसिटीप्रमाणे आपण आसन होल्ड करून ठेवणार आहोत. आपल्याला इथे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण कमी कमी वेळ होल्ड करून दाखवतो. पण जेव्हा आपण स्वतः आपली आपली साधना करणार आहोत, त्या आपली साधना करताना आपण जितका वेळ आपल्याला शक्य आहे, ताण न येता तितका वेळ आपण आसन होल्ड करायचं आहे. म्हणजेच आसनाचं जे प्रिन्सिपल आहे, त्या आसनाचं जे तत्त्व सांगितलं जातं काय आहे? प्रयत्न शैथिल्यात अनंत समापत्तीभ्याम. म्हणजे आपण जर चांगले प्रयत्न केले, त्या प्रयत्नाला काही आटाकाटी न करताच आपण प्रयत्न करून जर आसन साधलं तर आपण त्या ईश्वरापर्यंत पोचू शकतो. म्हणजेच काय, आपण आसनातून ध्यानापर्यंतही पोचू शकतो. पण हे आपल्याला इथे वेळेच्या बंधनामुळे हे करणं इथे शक्य नाही. हे आपण आपली स्वतःची साधना करताना करू शकतो. आता आपण काय करणार आहोत, दोन्ही हात आपल्या उजव्या मांडीच्या दोन्ही बाजूला ठेवणार आहोत किंवा डाव्या मांडीच्या. आणि आता आपण थोडंसं तिरकं होऊन आपलं कपाळ गुडघ्याजवळ नेणार आहोत. गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण जर लागत नसेल तर फार आटाकिटी करायची नाही आहे. जेवढं खाली जाईल तेवढं डोकं ठेवायचं आहे खाली आपल्याला. पाठकणा बघा पूर्ण ताणला गेला आहे. पोटाचं ऑपरेशन झालं असेल, पोटात दुखत वगैरे असेल तर आपण हे आसन नाही करणार आहोत. सावकाश मध्यभागी यायचं आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने करणार आहोत. अतिशय सुंदर पद्धतीने केलं आहे. श्वास नॉर्मलच चालू ठेवलेला आहे. सावकाश मध्यभागी. विश्रांती. पायापासून विश्रांती घेतली तरी चालेल. पाठीला जरा थोडासा ताण आला होता. पाठ थोडी रिलॅक्स करूया. पाय पण सोडून देऊन रिलॅक्स करूया. आता आपण योगमुद्रात जरा फक्त वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत. परत मांडी घालायची आहे. फटकल मारून घातल्यासारखी तरी चालेल. जे सुखासन असं पण म्हणतात त्याला. दोन्ही हात श्वास भरून घेत वर न्यायचे. सावकाश श्वास सोडत आपण कंबरेतनं झुकत पुढे येणार आहोत. मान सगळ्यात शेवटी खाली. भूनमनासन असंही म्हणतात. या पृथ्वीवर आपण आपलं वजन टाकत फिरत असतो, वेडंवाकडं वजन. रोज तिच्यावर चालत असतो तर तिला नमन केल्यासारखं असंही म्हटलं जातं याला. आपण श्वास आपला नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. कुठेही श्वास होल्ड करायचा नाही आहे. समजा माझं डोकं नाही लागलं, ठीक आहे, ओके. जिथपर्यंत जाता येईल आपल्याला सहजपणे तेवढंच आपण खाली जाणार आहोत. तेवढ्याच सहजतेने करायचं आहे. सावकाश मध्यभागी येताना पहिल्यांदा डोकं वर उचलायचं हळूहळू.
सावकाश वर यायचं आहे, हात वर, विश्रांती, पाय पसरून बसून विश्रांती घ्यायची. आता आपण पद्मासनातली 2 आसनं करणार आहोत. पद्मासन घालायचं आहे, आपला डावा हात कोपरापासून जमिनीवर टेकवायचा आहे, उजवा हात वर घ्यायचा आहे, डोक्यावरनं कानात स्पर्श करत खाली. सीट उचललेलं नाही आहे बघा. पाठकडाला आपल्याला साईडवर्ड पेंडिंग करायचं आहे. बरगड्यांची एक बाजू पूर्ण ताणली गेली आहे, एक बाजू दाबली गेली आहे. म्हणजेच आपल्या बरगड्यांमध्ये, आपल्या वायुकोशामध्ये स्प्रिंगसारखी ॲक्शन होणार आहे. जी बाजू ताणली गेली आहे तिकडे हवा जास्त भरली गेली आहे. सावकाश उलटचाल, उजवा हात खाली. आता दुसऱ्या बाजूने उजवा हात टेकवायचा आहे, पूर्ण टर्न व्हायचं आहे, मग डावा हात उचलायचा आहे. सावकाश डावा हात. आता आपण सीट उचललेलं नाही आहे. आपण जेव्हा आसनाची उलटचाल करतो ना, तर जसं आपण पूर्वचाल केली, म्हणजे पूर्वस्थिती घेतली, हळूहळू एक एक स्टेप वाईज आपण आसनात गेलो, तसंच आपण आसन सोडताना सुद्धा त्याची उलटचाल करायची, म्हणजे स्टेप वाईज परत यायचं आहे. आता बघा, आपण सांगते त्याप्रमाणे आपण आसन सोडणार आहोत. प्रथम डावा हात सरळ करायचा आहे, खाली आणायचा आहे. जो आपण ट्विस्ट केला आहे बाजू खाली, उजवी बाजू, ती सावकाश वर आणायची आहे. सावकाश हात मांडीवर आणायचा आहे. आता पद्मासन सोडायचं आहे. बैठक स्थितीत विश्रांती घ्यायची आहे. आता आपण पद्मासनातलं पुढचं आसन करणार आहोत. परत एकदा पद्मासन घालायचं आहे. पर्वतासन करायचं आहे आपल्याला. दोन्ही हात नमस्कार मुद्रेत छातीजवळ. बघा किती परफेक्ट नमस्कार घातलेला आहे. आपले दोन्ही कोपरं जी आहेत ती जमिनीला समांतर आहेत. आपली हनुवटी ती सुद्धा जमिनीला समांतर आहे. म्हणजेच आपली जी काय बैठक स्थिती आपण जी घेतली आहे ती स्थिती एकदम परफेक्ट आहे. आता आपण श्वास घेत घेत हळुवारपणे हात वर नेणार आहोत. अंतिम स्थितीमध्ये आपले दंड आपल्या कानाला लागलेले असतील. मान खाली करायची नाही, मान सरळ ठेवायचे आणि वरती जोडलेल्या दोन्ही हातांवरचा दाब कमी करायचा नाही आहे. तो दाब तसाच मेंटेन ठेवायचा आहे. बघा, आपण पाठकणाला पूर्णपणे स्ट्रेच दिलेला आहे. काय काय घडू शकतं याच्यापुढे. स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांचे जे वक्षस्थळ असतात ती चांगली होऊ शकतात. आता तुम्ही बघा, आपण वर ताणून घेतलं आहे पूर्णपणे पाठकणा. त्यामुळे काय झालं आहे की आपल्या छातीमध्ये पण पोकळी निर्माण झाली आणि आपल्या हृदयाला काम करायला जास्त जागा मिळाली आहे. आपण जे असं पाठीत पोक काढून वगैरे वाकून बसतो ना, त्यावेळेला आपल्या हृदयावर दाब येत असतो. आता आपण हे पूर्ण ताणले, आपले स्नायूही पूर्णपणे स्ट्रेच केलेले आहेत. त्यामुळे आपल्या हृदयालाही काम करायला जास्तीत जास्त जागा उपलब्ध झाली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की अंतिम स्थितीमध्ये आपण नॉर्मल श्वासोच्छ्वासाचं करणार आहोत. त्यामुळे हृदयावर कुठलंही दडपण नाही आहे, ताण नाही आहे. आपली स्थिती एखाद्या पर्वतासारखी झाली आहे. म्हणजे स्थिर शांत अशी परिस्थिती आपली झालेली आहे. हात सावकाश खाली घ्यायचे आहे. पाय बदलायचा आहे.
परत एकदा नमस्काराची स्थिती. सावकाश हात वर घ्यायचे आहेत. हात क्रमाक्रमाने खाली. पूरकासन करून घेऊया. दोन्ही हात साईडला. दोन्ही हातांवर तोलून आपल्या शरीरावर उचलायचं आहे. डोळासन. लहानपणी बघा आपण असा झोका घ्यायचो. बघा किती छान. एखादी बाहुली ठेवली, एखादं बाळ ठेवलं तरी हे मस्त झोका घेऊ शकतील त्या बाळाला. सावकाश सावकाश. विश्रांती. आता आपण गोमुख आसन करणार आहोत. उजवा पाय बघा, दोन्ही गुडघे एकमेकांवर आलेले आहेत. त्याच्यावर आपण आधी हात ठेवायचा त्याच्यावर. 1 मिनिट. उजवा हात, डावा हात खाली, उजवा हात वर. जो पाय खाली आहे तो हात खाली. व गाईच्या तोंडासारखं दिसतं. जे दोन्ही पाय आलेत ना साईडला, ते गाईचे दोन्ही कान आणि हे गाईचं तोंड. दोन्ही गुडघे एकमेकांवर आहेत. आता आपण उजवा हात प्रथम वर नेणार आहोत. डावा हात खालून नेणार आहोत. आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंफायचा प्रयत्न. तुम्हाला पाठीमागच्या साईडने दाखवण्याचा प्रयत्न करते. हे बघा, बोटं जर आपल्याला एकमेकात गुंफता आली तर जास्त चांगलं. गुंफायचा प्रयत्न करूया बोटं एकमेकात. नसेल तर आपण एखादा रुमाल वगैरे हातात घ्यायचा, म्हणजे बोटं एकमेकात लॉक करता येतात. सावकाश. आता प्रथम डावा हात खाली घ्यायचा आहे. मग उजवा हात त्याच्यावर आणून ठेवायचा आहे. आता दोन्ही हात बाजूला. आता पाय सोडायचे आहेत. आपल्याला दुसऱ्या बाजूनी करायचं आहे. जो पाय खाली तो हात. करेक्ट. परफेक्ट. पुढे वाटचाल करायची. गुडघ्याचा त्रास असेल, कमरेचा त्रास असेल तर हे आसन आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करायचं आहे. बघा, आपल्याला परत पाठीची एक बाजू, छातीची एक बाजू पूर्ण ताणली गेली आणि एक बाजू तिरकी खाली आलेली आहे. आणि आता हा जो ताण आला आहे तो तिरका आलेला आहे ताण आपल्याला. खरं तर कमरेला आराम देणारं आसन आहे हे. पण जर त्रास असेल तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय करायचं नाही आहे. सावकाश मध्यभागी. बैठक स्थितीत विश्रांती. कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसायचं आहे आपल्याला. प्राणायाम करायचा आहे. प्राणाची प्रार्थना करूया आपण. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश प्रज्ञाश्च विधेनैति. कपालभाती करूया. शुद्धिक्रिया. जाणीव सतत बरोबर असणारच आहे.
शून्यावस्थेची जाणीव. श्वास घेणं आणि सोडणं दोन्हीही थांबलेलं आहे बघा. सहज कुंभक, केवल कुंभक असंही याला म्हटलं जातं. हठयोगामध्ये प्राणायामालाच कुंभक असाही शब्द वापरलेला आहे. बाह्य कुंभक, अंतर्कुंभक, सहज कुंभक असे त्यांनी वेगळे प्रकार सांगितलेले आहेत त्याचे. जेव्हा आपण श्वास बाहेर ठेवून थांबून राहतो तेव्हा ते असं त्याला बाह्य कुंभक म्हणतात. श्वास आपण भरून घेतला, आतमध्ये भरून घेतला आणि थांबून राहिलो तर तो झाला अंतर्कुंभक. आणि आता कपालभाती केल्यानंतर जो लागला आहे तो केवल कुंभक किंवा सहज कुंभक. आता आपण संपूर्ण योगिक श्वसन करणार आहोत. हाताची ज्ञानमुद्रा करायची आहे. पोट भरून श्वास घ्यायचा, श्वास सोडत अचा उच्चार. नादाशी मन आपलं पटकन समरस होतं. त्यामुळे प्राणायामात पण आपलं मन समरस करण्यासाठी आपण नादानुसंधान करत असतो. परत एकदा पोट भरून श्वास घ्यायचा, श्वास सोडत अचा उच्चार. आता पोट भरून श्वास म्हणजे काय, आपण पोटात श्वास घेतो का तर नाही. छातीतले सगळ्यात खालचे जे वायुकोश आहेत ते पूर्ण भरायचे आहेत. ते भरल्यावर नॅचरली आपला डायफ्रॅम जास्तीत जास्त खाली येणार आहे. तो खाली आला की त्याला जागा पाहिजे ना, मग पोट आपलं बाहेर येतं. आणि मग यामुळे काय होतं आहे, पोटातल्या अवयवांनाही मृदुमर्दन केलं जातं. म्हणून पोट भरून श्वास असा शब्द वापरला जातो. श्वास प्रश्वास आपण छातीतल्या फुफ्फुसातल्या वायुकोशांच्या मार्फतच करणार आहोत. आता छाती भरून घ्यायची आणि श्वास सोडत ऊचा उच्चार. परत एकदा छाती भरून श्वास, श्वास सोडत आता खांदे भरून श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत मचा उच्चार. श्वास घेताना खांदे थोडेसे वर येतील. म्हणजे काय, तर आपण वरचे जे वायुकोश आहेत ते पण वापरण्याचा प्रयत्न करतो आहे. कपाळाला आठ्या नको आहे. कपाळ एकदम रिलॅक्स पाहिजे, चेहराही रिलॅक्स पाहिजे. चेहऱ्यावर हसू पाहिजे आपल्याला प्राणायाम करताना. परत एकदा खांदे भरून श्वास घ्यायचा आहे. आता पोट छाती खांदे भरून घेऊन उम. परत एकदा
आंतरिक जाणीव, आपले सर्व वायुकोश वापरले गेले. कोणताही वायुकोश वापरापासून राहिलेला नाही आहे. प्राणायामामुळे आपल्याला प्राणवायू जास्त मिळतो, पण तसं नाही आहे. आपण प्राणशक्ती जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करतो. हा प्राणवायूत आपल्याला प्राणवायू मिळतो जास्त, पण तो साईड इफेक्ट आहे. पण प्राणवायू जास्त मिळवण्यासाठी आपण प्राणायाम करत नाही. प्राणायाम आपण करतो तर आपण श्वसनाद्वारे मनावर नियंत्रण करण्यासाठी म्हणून प्राणायाम करतो. जी आपल्याला वरवर श्वास घ्यायची सवय लागलेली असते, त्यामुळे आपल्याला प्राणवायू कमी मिळत असतो. प्राणायाम करताना काय करतो, आपण श्वास जास्तीत जास्त दीर्घ घेतो आणि प्रश्वास त्याच्यापेक्षाही दीर्घ करतो. त्यामुळे सगळे वायुकोश मोकळे होऊन ते शुद्ध हवेने श्वास घेतल्यावर परत पूर्ण भरले जातात. म्हणजेच प्राणवायू जास्त मिळणं हा साईड इफेक्ट आहे प्राणायामाचा. पण प्राणशक्ती जास्तीत जास्त प्राणशक्ती मिळणं आणि ती आपल्या संपूर्ण शरीरभर पोचवली जाणं, आपल्या श्वसनावर नियंत्रण मिळवणं, की श्वसन जे अर्धनियंत्रित आहे त्याच्याद्वारे आपण मनावर नियंत्रण मिळवतो, हा प्राणायामाचा मुख्य हेतू आहे. आता आपण अनुलोम विलोमची 3 आवर्तनं करणार आहोत. तीन वेळा आवर्तन झालं की थांबणार आहोत आपण. आता आपण आज भस्त्रिका प्राणायाम बघणार. त्याच्या आधी मी सांगते फक्त तुम्हाला. भस्त्रिका प्राणायाम म्हणजे श्वास आत घेणं आणि सोडणं दोन्ही ॲक्टिव्ह आहे. कपालभातीमध्ये कसं असतं की श्वास सोडणं ॲक्टिव्ह असतं, तर भस्त्रिकामध्ये आपण जाणीवपूर्वक श्वास घ्यायचा आणि जाणीवपूर्वक श्वास सोडायचा. जेव्हा जाणीवपूर्वक श्वास घेतो तेव्हा तो श्वास सोडताना आणि घेताना भस 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 असा आवाज येतो. तो भस भस आवाज येतो तर त्या लोहाराच्या भात्याप्रमाणे आवाज येतो, म्हणून ह्याला भस्त्रिका प्राणायाम म्हटलं आहे. भस्त्रिका प्राणायामामुळे काय होतं तर शरीरातली उष्णता वाढते. म्हणजे ह्याचा अर्थ काय की जर मला घशाचं इन्फेक्शन झालं असेल किंवा माझ्या शरीरात जर उष्णता खूप वाढली असेल तर भस्त्रिका प्राणायाम करायचा नाही. आपल्याला जास्त उष्णतेची गरज कधी असते तर थंडीत हा प्राणायाम करणं ही आदर्श स्थिती असते, कारण शरीर आपलं थंड पडलेलं असतं. भस्त्रिका करून आपण त्याच्यात उष्णता निर्माण करतो, ऊब निर्माण करतो. तर आता भस्त्रिका करायची कसं मी सांगते. सुरुवात करताना आपण श्वास घेणं सोडणं अतिशय हळूवार पद्धतीने करायचं आहे. हळूहळू आपल्याला स्पीड वाढवत न्यायचा आहे. एका विशिष्ट वेळेला जो स्पीड वाढेल तो स्पीड मेंटेन करायचा प्रयत्न करायचा आहे आणि मग मेंटेन होईनाच झाला की स्पीड आपण परत हळूहळू कमी करणार आहोत. भस्त्रिका झाल्यानंतर आपण डोक्यावर हात ठेवून बघितला तर आपल्याला डोक्याच्या इथे किंचितसं गरम लागू शकतं, कारण आपण
जास्त आवर्तन नाही करणार आहोत. आणि म्हणून आपण काय करणार आहोत, भस्त्रिका झाली की एक चंद्राभ्यास करणार आहोत. म्हणजे डावीने श्वास घेणार आहोत, थांबणार आहोत आणि डावीने श्वास सोडणार आहोत. आपण भस्त्रिका सुरू करूया. श्वास घेणं आणि सोडणं दोन्ही ॲक्टिव्ह. घेताना सोडताना भसभस आवाज येऊ दे. हळूहळू स्पीड वाढवायचा आहे. स्पीड अजून वाढवायचा आहे. जलद गतीने करायचं आहे. घेणं सोडणं एकदम जलद. स्पीड अजून वाढवायचा आहे. मेंटेन करायचा आहे स्पीड. आता स्पीड हळूहळू कमी करायचा आहे. अतिशय संथ स्पीड करायचा आहे. थांबायचं. एक चंद्राभ्यास करायचा आहे. उजवी नाकपुडी बंद, डावीने श्वास घ्यायचा, डावीने श्वास सोडायचा. आंतरिक जाणीव. शवासन करायचं आहे. शयनस्थितीत जायचं आहे. पद्मासन सोडायचं आहे. शवासनाच्या आदर्श स्थितीत आपण गेलेलोच आहोत. दोन्ही बात 1 ते 1.5 फूट इतकं अंतर. दोन्ही हाताचे तळवे शरीराच्या आकाशाच्या दिशेने. हात शरीरापासून समान अंतरावर. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी जशी सुखा वाटेल त्याप्रमाणे. रोजच्या सवयीने आपलं शरीर पटापट रिलॅक्स होतं आहे. पाठ जमिनीवर पूर्णपणे सोडून दिलेली आहे. दूरवरून येणारे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आवाजाचं विश्लेषण करायचं नाही आहे. साक्षी भावाने आवाज ऐकायचा आहे. जवळून येणारे आवाज ऐकण्याचा प्रयत्न. आपल्या या खोलीतले आवाज ऐकण्याचा प्रयत्न. जाणीव संकुचित करून आणून आपल्या शरीराजवळ आणले. आपल्या शरीराचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न. आपलं शरीर आपल्याला काही सांगतं आहे का ते ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे.
आपल्या मनाला आपल्या शरीराबाहेर काढायचं आहे. मनाला दूरवर आपण आपल्या आवडत्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. जसं की देऊळ असेल, बाग असेल, डोंगर असेल, दरी असेल, समुद्र असेल, नदी असेल, तलाव असेल. आपल्या आवडत्या ठिकाणी मन गेलेलं आहे, तिथे आवडत्या ठिकाणी बागडतं आहे. त्या आरामात आनंदात बागडतं आहे मन आपलं. त्या आनंदी झालेल्या मनाला घेऊन परत आपल्या शरीराकडे यायचं आहे. तो आनंद मनाद्वारे संपूर्ण शरीरभर पसरतो याची जाणीव. मनाला आपल्या रोजच्या संकल्पाची आठवण करून द्यायची. मी नियमित योग साधना करीत आहे, करीत राहीन. त्यामुळे माझे मानसिक, भावनिक, शारीरिक, आध्यात्मिक, बौद्धिक, सामाजिक आरोग्य उत्तम राहणार आहे. हा संकल्प आपल्या अंतर्मनापर्यंत पोचवायचा आहे. आपल्या भ्रूमध्यामध्ये आपलं आवडतं दैवत, गुरु, व्यक्ती बघण्याचा प्रयत्न. आदराने त्यांना नमन करायचं आहे. चेहऱ्यावर एक हलकंसं हसू घ्यायचं की जे दिवसभर आपल्याबरोबरच राहणार आहे. आणि हळुवारपणे या स्थितीतून बाहेर यायचं आहे. पायांची हालचाल, हातांची हालचाल, मानेची हालचाल, हात डोक्याच्या वर ताणून घ्यायचे आहे. सावकाश एका कुशीवरून उठून बसायचं आहे. हात जोडून शांतीपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. 2 वेळेला प्रयत्नविरहित प्रणवोच्चार. नेत्रवर्धन. हात सावकाश खाली. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.